म्हणजे मग त्यावेळेस काय केलं त्यांनी, मग ते कन्नडमधून बोलायचं ना, तर माझ्या अंगात संचार आल्यानंतर गुरूंनी आज्ञा दिली मला का तुम्ही पण त्याच भाषेत बोला म्हणून. मग त्याच भाषेत बोलून बोलून ते नाव वगैरे काढून घेतलं. काहीतरी सरिता का सुनीता असं काहीतरी नाव सांगितलं त्याने. ते नाव सांगितलं त्यांनी. म्हटलं ठीक आहे, म्हणे तुला काय पाहिजे म्हणे. मला याला घेऊनच जायचं आहे म्हणे. मला बाकी काहीच नको म्हणे. मला हाच पाहिजे, यालाच घेऊन जायचं आहे म्हणे. याला मी इथं राहूनच देणार नाही, याला सोडणारच नाही इथं. तर करत करत गुरूंनी एक लिंबू वगैरे उतरवले, ते शांत केलं तिथं. मला म्हणे फक्त याची काळजी घ्यायची म्हणे. याला दिवाळीच्या अमावस्यापर्यंत याला घरातून बाहेर पाऊलच नाही टाकून द्यायचा. तुम्हाला बघितलं काय नाही करायचं. पण ते गुरु निघून गेले. त्याच्या आईला म्हणजे मेवण्याच्या आईला म्हणजे सासूला आणि मेवण्याच्या बायकोला त्यांना बोलून घेतलं. तो काय करायचा, घरातून पळायला बघायचा. आलो गावात जाऊन आलो, फक्त आलो 5 मिनिटात आलो म्हणायचा, पण घरचे सोडत नव्हते. मग काय केलं, ते भस्माचं रिंगण टाकायला चालू केलं घराला. तो पाऊलच टाकत नव्हता बाहेर. रिंगण टाकल्यानंतर मी ड्युटीवर निघून जायचो, रिंगण टाकलं, पाऊलच टाकत नव्हता बाहेर. नंतर तो वरती बसायचा, वरती झोपायला जायचा. तर सगळ्यांना बोलून घ्यायचा वरती गप्पा मारायला या म्हणून. आणि ते अटॅक असं करत होतं, दुसऱ्याच्या शरीरात घुसायला बघत होता. आणि त्याच्यावर प्रयोग झाले ना. माझ्या बायकोला बोलवलं. मला कळलं ते. बायकोला म्हटलं, त्याच्या बायकोला पण म्हटलं, माझ्या बायकोला त्याच्या बायकोला दोघींना म्हटलं, त्याच्याकडे जायचं नाही म्हटलं. ते तुमच्यावर अटॅक करत त्याच्याकडे जाऊच नका म्हटलं तुम्ही.